निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू नमस्कार, मी प्राची नाईक आणि आज घेऊन आले आहे डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या अद्भुत कार्यक्रमाचे काही खास क्षण. 18 फेब्रुवारीची रात्र आणि 19चा संपूर्ण दिवस संभाजीनगरवासियांसाठी एक अकल्पनीय दिवस ठरला. इतिहासाच्या पानावरचा राजा जेव्हा अश्वारूढ होऊन क्रांती चौकात साक्षात अवतरला. 2 अद्वितीय घटनांनी संभाजीनगर पावन झाले. एकीकडे शिवाजी महाराजांचा इतिहास जागता करणारा पावनखिंड चित्रपट प्रदर्शित झाला, तर दुसरीकडे श्रीमंत छत्रपती जाणत्या राजाच्या पुतळ्याचे भव्य दिव्य अनावरण झाले. काल रात्रीच्या त्या अद्भुत अनाकलनीय सोहळ्यात महाराजांचा साक्षात्कार झाला. कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तो डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा 18 फेब्रुवारी रात्री 11 वाजता पार पडला. लाखोंच्या नजरा आतुरतेनं एकच दृश्य पाहण्यास अत्यंत आतुर झाले होते. संपूर्ण शहर जणू त्या भगव्या रंगाच्या विचारधारेत तल्लीन होऊन अर्धरात्री ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत होते. कित्येक पिढ्या क्रांती चौकाच्या परिसरात ओलांडल्या या एका पिढीचा इतिहास जपण्याच्या नादात. या अविस्मरणीय ऐतिहासिक सोहळ्यात सामील मानवरूपी गर्दी केवळ त्या एका नावासाठी आली होती, त्या जाणत्या राजासाठी ओथंबली होती. जागा मिळेल तिथून आपल्या राजाचं अश्वारूढ स्वरूप डोळ्यात साठवून घेत होती. न भूतो न भविष्यती असा हा डोळ्याचं पारणं फेडणारा अनावरण सोहळा खरंच संभाजीनगरच्या इतिहासाचं वैभव असणार आहे. तो अनुभव तेजोमय दिव्यत्वाची प्रचिती देणारा ठरला. साक्षात छत्रपती अश्वारूढ होऊन आले. एवढ्या अलोट जनसागरातही तिथल्या जागेवरील महाराज सगळ्यांना भेटले. नजरेने ते दिव्यत्व क्षणार्धात टिपले आणि खरंच तिथे महाराजांचा भास झाला. देशातील सर्वात उंच मूर्ती आपल्या सर्वश्रेष्ठ शिवछत्रपती शिवाजी महाराजांची, आणि तीही ऐतिहासिक शहरात. खरंच अभिमानानं ऊर भरून यावं असा हा सोनेरी क्षण. कर्तृत्वाने जग जिंकले जाते याचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजेच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या संभाजीनगरच्या क्रांती चौकात आता शिवतीर्थ अवतरले. हिम्मत ना कोण्या शत्रूची ना देशद्रोह्याची, कारण आगमनानेच कीर्ती झाली अश्वारूढ धान्या वाघाची. छत्रपती शिवरायांचा ध्यास हाच प्रजेचा अखंड श्वास हे महाराजांच्या पुतळ्याकडे बघता क्षणीच जाणवते. कीर्तिवंत राजाची ती मूर्तिवंत रूपातील मूर्ती जगभर कीर्तीचा विषय ठरते. या पुतळ्याची उंची 21 फूट, चौथऱ्याचे 31 फूट, तर या पुतळ्याचे वजन हे सुमारे 7 मेट्रिक टन असून पुतळ्यावर 24 कमानीत महाराजांचे 24 मावळे त्यांना पहारा देत शानेने उभे आहेत. 4 वर्षापासून प्रतीक्षेत असणाऱ्या या पुतळ्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई आणि इतर मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले. जन गण मंगल गान
सुखमय झाले. चहूबाजूंनी नजर फिरेल तिकडे शिवप्रेमींचा जनसागर उसळला होता. आसमंतात ढोल ताशांचा गजर आणि मुखात फक्त जय भवानी जय शिवाजीचा नाद. संपूर्ण क्रांती चौक शिवघोषाने आणि रोषणाईने उजळून निघाले. मूर्तीचे काय वर्णावे स्वरूप, शेवटी राजा असतो. एवढ्या गर्दीत अचानक मूर्तीवरील पडदा वर झाला. सगळ्यांच्या नजरा फक्त आपल्या राजाकडे. फटाक्यांच्या आतिषबाजीने अश्वारूढ महाराजांची ती प्रतिकृती अगदी देखणी झाली. आसमंतात नुसता जल्लोष आणि मागच्या बाजूचा तिरंगाही महाराजांच्या स्वागतात शानेने वाऱ्याच्या रागावर फडकत होता. स्वातंत्र्य सैनिकांना फाशी दिली जायची. आज हा काळा समुद्र पावन झालाय. छत्रपती शिवाजी महाराज की तुम्हें मिले अपने जब जब वरच्या पुष्पवृष्टीने अजूनच त्या क्षणाला आपल्या पाकळ्यांमध्ये बंदिस्त केले आणि राजे क्रांती चौकात हजारो मावळ्यांच्या साक्षीने अश्वारूढ होऊन विराजमान झाले. या विस्मरणीय सोहळ्याला अधिक रंगत आणली ती ढोल पथकांनी. सुमारे 1200 वादकांचे महाशिववादन हे या दैदिप्यमान सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. वादकांनी महाराजांना आपल्या वादनातून मानाचा मुजरा केला. त्यांच्या संचारलेला तो उत्साह, ओथंबून वाहणारा आनंद आणि डोळ्यात फक्त आपल्या राजाची भक्ती, हे सगळंच दिव्यत्वाकडं घेऊन जाणारं होतं. फटाक्यांची आतिषबाजी, नयनरम्य लेझर लाईट शो आणि रात्री 12 वाजता सर्व लाईट बंद करून मोबाईलच्या बॅटरीच्या लाईटच्या सहाय्यानं जमलेल्या लोकांनी मूर्तीचे उद्घाटन केले. खरंच संभाजीनगर वासीय आणि जिल्ह्यासाठी मानाचा सुवर्ण क्षण होता. सोहळा खरंच दैदिप्यमान होता. बहुत जनासी आधार अखंड संभाजीनगरच्या इतिहासातलं सोनेरी पान म्हणजे अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. पर्यटनाच्या राजधानीत घटना घडली, ती खोल मनावर रुजली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा जाणता राजा. असंख्य राज्य झाले, मात्र जगाचा कैवारी एकच, माझा शिवबा. या जगाचा कैवारी एकच, माझा शिवबा. देशातील सर्वात उंच मूर्तीला नमन करण्यासाठी आपली पावलं संभाजीनगर जिल्ह्याच्या दिशेनं वळवा आणि तुम्हीही या श्रीमंत योगी रयतेचा कैवारी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करा. मानाचा मुजरा करा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते. हर हर नमो पार्वती पते. हर